नमस्कार मित्रांनो, मी अक्षय मिस्त्री. मला गव्हाण्यातूनच फोन आला होता. आमच्या वाडीतून घरापाशी सरप आहे, बाजूचं बी आहे तिथे. मी माझी मुलाखत चालू होती ओरस या ठिकाणी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीमध्ये. माझी मुलाखत झाल्यानंतर मी फोन स्वीकारला आणि बोललो, "येतोय" म्हणून. ते बोलले, "अर्धा तास झाला सर्प बियामध्ये आम्ही लक्ष देऊन आहेत." मी बोललो, "मला पण अर्धा तास लागेल. मी अर्ध्या तासात तुमच्या इथे पोहोचतो आणि साप पकडतो. तुम्ही लक्ष देऊन ठेवा." मी आल्यानंतर साप व्यवस्थित पकडला आणि बरणीमध्ये पॅक केला आणि व्यवस्थित पॅक करून मी माझ्या ताब्यात घेतला. मी ह्या सर्वांचे खूप आभार व्यक्त करतो. मालकांचे खूपच. याच्यात 1, 2, 3 माणसं असतीलच सर्प मारायला बघत होते. ह्या मालकांनी आणि ह्या लोकांनी मारायला दिलं नाही, कारण त्याचा जीव वाचणं खूप गरजेचं आहे. मी हे मालकांचे खूप आभार मानतो. मी त्या सापाला व्यवस्थित जंगलामध्ये घेऊन आलो आणि व्यवस्थित जंगलामध्ये सोडलं. असे साप, सर्प, पक्षी, प्राणी असे वाचले पाहिजे. तरच आपला निसर्ग वाचेल, तरच आपला कोकण आनंदात डुलून दिसेल. धन्यवाद.